मुंबई में मीडिया से बातचीत के दौरान शिवसेना उबाटा गुट विधायक आदित्य ठाकरे ने बीएमसी प्रशासन और सत्ता पक्ष पर निशाना साधा। बीएमसी कमिश्नर से मुलाकात के बाद उन्होंने वर्ली के स्थानीय मुद्दों और पुनर्विकास से जुड़े मामलों पर चर्चा की। वहीं मुंबई की करीब 16 एकड़ जमीन और कीमती प्लॉट्स के बंटवारे को लेकर ठाकरे ने गंभीर सवाल उठाए। उन्होंने आरोप लगाया कि ओपन स्पेस और खेल मैदानों की जमीन कारोबारियों को फायदा पहुंचाने के लिए दी जा रही है। ठाकरे ने चेतावनी दी कि मनमानी नहीं रुकी तो मुंबई वासियों के साथ बड़ा आंदोलन किया जाएगा। आमची चर्चा होती ती आमच्या मतदारसंघासाठीच होती। तसं पाहिलं गेलं तर वरळीतले जे आमचे स्थानिक विषय आहेत, मग सेंचुरी मिलचे ट्रान्झिट असो किंवा सेंचुरी मिलचं जे रिडेव्हलपमेंट आहे, तिकडच्या स्थानिकांना प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे, या सगळ्या गोष्टी, मग कुठे पाण्याचा प्रश्न होता, कुठे शाळेचा प्रश्न, या विषयावर चर्चा झाली। तर वरळीचे आमचे सुनील शिंदेजी, मी, किशोरीताई आहेतच आणि आमचे सगळे नगरसेवक स्थानिक घेऊन आले। मोकळ्या जागेचा लढा हा फार मोठा आहे। हा महापालिकेच्या पेक्षा जास्ती मोठा मोकळ्या जागेचा विषय, कारण काही म्हाडा येतं, काही MMRDचे प्लॉट्स आहेत आणि आपण पाहिलं असेल मुख्यमंत्र्यांबरोबर हा लढा सुरू आहे, कारण मुख्यमंत्री स्वतः आपल्या मित्रांना किंवा भाजपच्या आमदारांना 16 एकर जागा मुंबईतल्या मोकळ्या जागेच्या जवळपास फुकटात देत आहे। म्हणजे तो जो एक अंधेरीतला प्लॉट दिलेला आहे, जवळपास 400 कोटीचा प्लॉट 21 लाखात दिलेला आहे आणि 21 लाख पर इयर म्हणजे काहीच नाही। 2 म्हाडाचे प्लॉट फ्री ऑफ कॉस्ट दिले। त्याच्या विरुद्ध आमचा मोर्चाची तयारी सुरू आहे। मुंबईत अनेक लोक जे राजकारणाच्या पलीकडे असतात ते देखील या मोर्चात येणार आहेत आणि लवकरच ही तारीख आम्ही जाहीर करू। दुसरं म्हणजे जो आमचा नेव्ही डिसूचा फुटबॉल प्लॉट आहे, तो फुटबॉल टर्फ आहे, तिथे देखील आज कोर्टातून एक चांगली ऑर्डर मिळाली आणि कोर्टाने सांगितलेलं आहे की पुढचं हिअरिंग होईपर्यंत महापालिकेने काही ऍक्शन घेऊ नये। कंत्राटदार हा दिल्लीवरनं आला असं मला कळतं, एका मोठ्या मंत्र्याचा माणूस असं आम्हाला कळतं। पण ह्याच्याही पुढे जाऊन महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही, आपल्याला आठवत असेल, 2-3 दिवसापूर्वी मोठा एक मोर्चा काढला होता वॉर्ड पुरता, आणि आता जर तिथे काही थांबलं नाही तर आम्हाला मुंबईतून मोर्चा हा महापालिकेवर आणायला लागेल। मुद्दा हाच आहे की भाजपने सर्व मुंबईतल्या जागा ढापायला हाती घेतलेल्या आहेत। आपण पाहिलं असेल 16 एकर असतील किंवा आमचं फुटबॉलचं टर्फ असेल किंवा कुठे कुठे अजून काय काय, प्रभादेवीमध्ये देखील मध्यंतरीच्या काळात आम्ही पाहिलं असेल महेश सावंतजी असतील, निशीजी असतील, या दोघांनी तिथे लढा दिला। अनेक मोकळी मैदानं आता बिल्डरांच्या घशात घालायची, कॉन्ट्रॅक्टरांच्या घशात घालायची, हा डाव जो बीजेपीने साधलेला आहे त्याला आम्ही हाणून पाडणार म्हणजे पाडणारच। मोठं आंदोलन कितीही मोठं असलं तरी ते आम्ही करू। मी मुंबई गोवा महामार्गासाठी किंवा इतर महामार्गांसाठी साधी सूचना दिलेली आहे की खड्डे बुजवायला इथेनॉलचा वापर करा, लवकर बुजते। कमीत कमी खिशातले खड्डे तरी त्यांच्या कमी होतील।